Hello everyone. I wish you have a good health and you are doing good. See, we have completed one unit, the beggar, and we have completed two poems. Now we are going to move to the next part, that is unit number 2, Black Money and the Black Economy, written by C. Ram Manohar Reddy. The Black Money and the Black Economy. First of all, let me tell you the background of this lesson. Lessonचं तुम्हाला background सांगतो सगळ्यात पहिले. Why this lesson is been given? You must have heard the announcement called demonetization. चलनबंदी किंवा नोटबंदी ही तुम्ही ऐकली असेल. नरेंद्र मोदींनी 3 वर्षापूर्वी रात्री 8 वाजता अशी घोषणा केली की 2000 रुपये आणि 1000 रुपये आणि 500 रुपयाच्या नोटा बंद केल्या होत्या मार्केटमधून आणि नवीन चलन त्यांनी मार्केटमध्ये आणलं होतं. 1000 आणि 500च्या नोटा बंद झाल्या होत्या. नवीन चलन त्यांनी मार्केटमध्ये आणले, नवीन नोटा त्यांनी मार्केटमध्ये आणल्या. व्हाय दिस स्टेप वॉज टेकन, व्हाय दिस डिसिजन वॉज टेकन, हा निर्णय का घेतला, असा निर्णय का घेण्यात आला. इनिशियली द पीपल प्रेज देम, सुरुवातीच्या काळामध्ये खूप त्याची वाहवा झाली, दॅट इट इज व्हेरी ब्रेव्ह मूव्ह, इट इज व्हेरी बोल्ड मूव्ह. बट आफ्टरवर्ड्स पीपल स्टार्ट्स फीलिंग द ड्रॉबॅक ऑफ दिस डिसिजन, आणि लोकांना हळूहळू याचे दुष्परिणाम दिसायला लागले. This lesson is written to make the people clear about the intention of demonetization. हे अर्थ कारण आणि हे सगळं काय आहे. मग आपल्याला एक शब्द होता ब्लॅक मनी. ब्लॅक मनी जमा करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला. ब्लॅक मनी म्हणजे काय, ब्लॅक इकॉनॉमी म्हणजे काय. आपण जे यू आर स्टुडंट्स ऑफ सायन्स कॉमर्स, यू मस्ट हॅव हर्ड ऑल दीज थिंग्स, बट ॲज अ कॉमन पीपल डोंट नो व्हॉट इज ब्लॅक मनी और ब्लॅक इकॉनॉमी. सो मेक दोज पॉइंट्स क्लिअर. त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी हा लेसन किंवा हे अभ्यासक्रमात टाकण्यात आला. विशेषतः तुम्ही कॉमर्सला असल्यामुळे हा तुम्हाला टाकण्यात आला. बिकॉज इट इज अ अनप्रेसिडेंटेड मूव्ह. यापूर्वी खूप कमी वेळा असा मोठा निर्णय घेण्यात आला होता आणि तो आता सक्सेसफुल आहे किंवा अनसक्सेसफुल आहे, तयारी केली होती का नाही, तयारी करायला पाहिजे होती का नाही, ऑल दीज थिंग्स आर देअर टू डिस्कस. अशा गोष्टी खूप नंतर डिस्कस होऊ शकतात, नो डाऊट अबाउट इट. बट व्हॉट दिस डिसिजन मीन्स, हा निर्णय म्हणजे काय, यातून काय पुढे परिणाम आहे, ऑल दीज थिंग्स आर डिस्कस इन दिस युनिट, द ब्लॅक मनी अँड ब्लॅक इकॉनॉमी. इट इज रिटन बाय सी राम मनोहर रेड्डी. ओके, हे टेक्स्ट बुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. द टायटल ऑफ द टेक्स्ट बुक इज द सक्सेस अव्हेन्यू, पेज नंबर 13. आता मी त्यातले हायलाइटेड पॉइंट किंवा वाचन करेल. तुमच्याकडे टेक्स्ट असेल तर तुम्ही पण एकदा वाचन करून घ्या आणि दॅट यू विल अंडरस्टँड प्रॉपरली. ब्लॅक मनी इज द ब्लॅक मनी और ब्लॅक इन्कम. ब्लॅक मनी इज द बेस्ट अंडरस्टूड ॲज इन्कम दॅट इज अर्न थ्रू 2 डिफरंट प्रोसेसेस. ब्लॅक मनी म्हणजे काय, तर दोन पद्धतीने कमवलेला असतो. फर्स्ट, वन काइंड इज वेअर इन्कम इज जनरेटेड फ्रॉम illegal activities such as extortion, trafficking, drugs and corruption. एक अशा पद्धतीने पैसा कमवायचा जो इल्लीगल आहे. करप्शन करणे, भ्रष्टाचार करणे, एक्स्टॉर्शन खंडणीच्या स्वरूपात कोणाला तरी ब्लॅकमेल करणे. थर्ड, ड्रग्स, वेगवेगळ्या चरस गांजा नावाचे जे ड्रग्स आहेत ते विकून पैसा उभा करणे. ऑल दीज आर करप्टेड प्रॅक्टिसेस. या भ्रष्टाचाराच्या प्रॅक्टिसेस आहेत. यातून एक पद्धतीने पैसा जमा होतो. दुसरे ब्लॅक काय आहे, अँड अदर काइंड इज वेअर देअर इज अर्न इन लीगल वेज बट ऑन व्हिच द टॅक्स इज नॉट बीन पेड. दुसरा असतो लीगल वे, कष्ट करूनच पैसा केलेला असतो रितसर, पण टॅक्स त्याच्यावर भरलेला नसतो. त्याच्यावर टॅक्स भरायचा. टॅक्स हा सरकारचा अधिकार आहे. प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लागतो, तो टॅक्स हा सरकारचा अधिकार आहे. दिस टॅक्स इज नॉट पेड, देन दॅट ऑल मनी टर्न्स इनटू ब्लॅक मनी. मग अशी रक्कम ब्लॅक मनी म्हणून होती. आता बघा, तुम्हाला समजलं असेल ब्लॅक मनी म्हणजे काय. 2 पद्धतीने कमवला जातो. एक इलिगल ऍक्टिव्हिटी, सेकंड लीगल ऍक्टिव्हिटी बट वेअर द टॅक्स इज बीन नॉट पेड टू द गव्हर्नमेंट. टॅक्स गव्हर्नमेंटकडे पेड केला जात नाही. ते अशा 2 मेथड्स आहेत. ब्लॅक मनी देन आयदर इन्कम जनरेटेड फ्रॉम इलिगल ऍक्टिव्हिटीज और इन्कम जनरेटेड फ्रॉम लीगल ऍक्टिव्हिटीज देन बिकम इलिगल बिकॉज इट इज नॉट रिपोर्टेड टू टॅक्स ऑथॉरिटीज. असा पैसा सगळा जो टॅक्स ऑथॉरिटी म्हणजे इन्कम टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अशा संस्थेकडे जात नाही.
त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचत नाही. ऑल दिस मनी इज बीन नेम्ड ॲज ब्लॅक मनी. The relative importance of each kind of black money varies from one society to another, depending on the extent of the criminal activities at present in degree of taxes are evaded. वेगवेगळ्या प्रकारचा गुन्हा यातून वेगवेगळा होतो. बघा, आपल्याकडे ईडी नावाची एक संस्था आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, जी मनी लॉन्ड्रिंगची केस करते. मनी लॉन्ड्रिंग, आता मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? मनी पैसा, लॉन्ड्री म्हणजे जिथं स्वच्छ केला जातो, कपडे धुतले जातात. पण ही कशाची लॉन्ड्री? पैशाची. म्हणजेच काय? काळा पैसा व्हाईट केला जातो, रितसर केला जातो, इलिगल मार्गाने, त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. अशा अनेक छुप्या क्लुप्त्या आपल्या देशामध्ये किंवा सगळ्याच समाजामध्ये वापरल्या जातात. इन इंडिया बोथ सेट्स ऑफ ऍक्टिव्हिटीज आर प्रिव्हॅलंट टू अ लार्ज एक्सटेंट. भारतामध्ये दोन्ही गोष्टी अतिशय जोरात सुरू आहे. एक भ्रष्टाचार, काळा पैसा कमवणे, आणि दुसरं टॅक्स न भरणे. केलेल्या कष्टाचा किंवा केलेल्या पैशाचा, फायद्याचा टॅक्स भरलेला जात नाही. बघा, आपण दुकानात जातो, आपण सांगतो, तो दुकानदार आपल्याला सांगतो एखादी वस्तू किती रुपयाची आहे, आपण विचारतो, तर तो काय सांगतो? ही बिलासह 100 रुपये, आणि जर बिल नसेल लागत तर 80 रुपये. मग आपण काय चॉईस करतो? ठीक आहे, बिल नकोय, बिल कशाला लागतं, मग 80 रुपयाला दे. आता हे जे 20 वरचे रुपये आहे ना, 20, आपल्याला असं वाटतं आपण हे 20 रुपये वाचवले. तसं नाही झालं. आपण हे सरकारचे नुसते 20 रुपयाचं नुकसान नाही केलं, तर एकूण पूर्ण जी 80 रुपयाची वस्तू आपल्याकडे आली ना, हा पूर्ण 80 रुपये त्याच्या ब्लॅक मनी मध्ये जातात. कारण त्याचा हिशोब त्याला कोणाला द्यावा लागत नाही, पावती नसल्यामुळे. आर यू गेटिंग? दीज काइंड ऑफ प्रॅक्टिसेस आर देअर इन इंडिया अँड दे आर हेवीली बीन कंडक्टेड. In common parlance, both the income that is earned and wealth that is accumulated from income are referred as a black money. जी पूर्ण ऍसेट, मालमत्ता चुकीच्या मार्गाने कमवलेली असते, जिच्यावर टॅक्स भरलेला नसतो, करप्शन करून कमवलेला असतो, ऑल दिस इज बीन कॉल्ड ॲज ब्लॅक मनी. त्याला ब्लॅक मनी म्हणतात. The illegal or unaccounted income that has been accumulated over the time is held as wealth in different kind of asset, real estate, that is land, gold, ज्वेलरी, बेनामी बँक डिपॉझिट, बँक अकाउंट हिडन फॉर टॅक्स ऑथॉरिटीज. वेगवेगळ्या स्वरूपाचं पैसा अर्न केला जातो, कमवला जातो. फॉर एक्झाम्पल बेनामी म्हणजे नाव नसलेलं फेक अकाउंट. एखादा व्यक्ती अस्तित्वात नाही, त्याच्या नावाने बँक मध्ये खातं जमा करायचं, पैसे ठेवायचे, लॉकर घ्यायचं, रक्कम ठेवायची. आर यू गेटिंग इट? आता पॅन कार्ड आल्यामुळे हे थोडं याला थोडं प्रतिबंध लागला. पूर्वी असं नव्हतं. कोणतंही खातं असायचं कागदोपत्री, त्याचं वर सरकारकडे रेकॉर्ड नसायचं, आणि त्याच्या खात्यावर पैसे टाकायचे, ब्लॅक मनी. दीज ऍसेट्स कॅन बी हेल्ड ऑर होम ऑर अब्रॉड. हे ऍसेट एक तर भारतात तेच पैसे जमा करायचे, किंवा विदेशामध्ये, जसं आपण ऐकतो स्विस बँक सारखी मोठी बँक जी आश्रय देते अशा भ्रष्टाचाऱ्यांना. त्यांच्याकडे त्यांच्या बँकेत पैसा सेफ ठेवतो अशी गॅरंटी देतात, आणि आपला सगळा काळा पैसा तिथं असतो स्विस बँकेत. आपण नाव ऐकलं असेल, यू मस्ट हॅव हर्ड द नेम. Strictly speaking, since one is income earned and the other an asset, that is term black money should not be used to refer to both, but since black money is commonly used to refer both income, is called black. Okay. The black economy. आता ब्लॅक इकॉनॉमी म्हणजे काय? या सगळ्यांची गोष्ट, ब्लॅक मनी, ब्लॅक मार्केट, ब्लॅक इकॉनॉमी, या सगळ्यांपासून एक अर्थव्यवस्था तयार होते. एखादा बिल्डर असतो, भ्रष्टाचार करतो, तो पॉलिटिकल लीडर पण असतो, तो भ्रष्टाचार केलेला पैसा तो बिल्डिंग बांधण्यासाठी वापरतो. आता हा बिल्डिंग बांधण्यासाठी वापरतो म्हणजे सिमेंट वाल्याला पैसे जातात, विटावाल्याला पैसे जातात, ही गिव्स मनी. ओके, बट ही डू नॉट पे एनी टॅक्स ऑन दॅट मनी. त्या पैशावर कुठलाही टॅक्स तो जमा करत नाही. आणि जेव्हा आपण ते घर घ्यायला जातो तेव्हा आपण टॅक्स पेड करून घर घेतो. बघा, ही सगळी व्यवस्था, ऑल दिस थिंग्स बिकम अ ब्लॅक इकॉनॉमी. एक काळी अर्थव्यवस्था किंवा इलिगल अर्थव्यवस्था तयार होते. दॅट इज बीन डिस्कस हियर. इंटरचेंजेबिलिटी ऑफ द ब्लॅक अँड व्हाईट. बघा, ब्लॅक आणि व्हाईट तुम्हाला मी सांगितलं, हे जे एक्झाम्पल दिलंय बिल्डरचं, हे एक एक्झाम्पल आहे ब्लॅक आणि व्हाईटचं. ब्लॅक मनी, जो काळा पैसा चुकीच्या मार्गाने कमवतात, तो व्हाईट केला जातो.
बिल्डिंगच्या स्वरूपात, जमिनीच्या स्वरूपात, किंवा काही मोठी मालमत्ता घेतली जाते, कार घेतली जाते, गाड्या घेतल्या जातात, किंवा मॉल उभा केला जातो तो, आणि तिथे टॅक्स भरला जातो. आपण जेव्हा त्यात काही वस्तू घेतो त्याला टॅक्स भरला जातो, तेव्हा तो ब्लॅक टर्न्स इनटू व्हाईट, लीगल बिल. This is the beginning of this unit. We will continue this unit in the next lecture. Okay.